हे कोणाकडून उसनं घेता येत नाही, ते स्वतः सिद्ध करावं लागतं, रक्तात असावं लागतं। जत तालुक्यातील जनतेसाठी, जत तालुक्यातील तरुणांसाठी, युवतीसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि प्रत्येक घटकांसाठी चांगला विचार करून विकसित जत तालुका करण्याचं स्वप्न बागून ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सज्ज असणारे जतचे लोकप्रिय आमदार विकासपुत्र माननीय गोपीचंद पडळकर साहेब, मी साहेबांना विनंती करते, आम्हाला आपलं मार्गदर्शन आणि मनोगत ऐकायचं आहे, पण त्याआधी आपण डॉक्युमेंटरी प्ले करावी अशी विनंती आहे। आपण म्हणत आहोत सर्वजण की रोजगार हमीचा पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जत विधानसभेची वर्णी लागली आहे, पण नेमका जतमध्ये बदल काय होणार, कोणते आमूलाग्र बदल होणार आणि यानंतर जत कसं दिसणार, हा प्रश्न सगळ्या जतकरांच्या मनात नक्कीच असेल। तर याचं उत्तर आपण ह्या डॉक्युमेंटरीमधून बघणार आहोत। महाराष्ट्रातील या पहिल्या रोजगार हमीचा पायलट प्रकल्प। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेल्या जत तालुक्याला गेल्या कित्येक दशकांपासून नुसत्या आश्वासनांनी फसवलं गेलं। भकास मातीला हिरवाईचं स्वप्न दाखवलं गेलं, पण कधीच कृती झाली नाही। पिढ्यानपिढ्या अंधारात भविष्य शोधणाऱ्या या मातीनं आता नव्याने भरारी घ्यायचं ठरवलंय। आता कोणापुढे हात पसरायची गरज नाही, आता जतच्या व्यथा कोणाला सांगायची गरज नाही। राज्य सरकार स्वतः जतच्या दारी आलंय। ना वायफळ चर्चा, ना खोटी आश्वासनं, थेट कृती। रोजगार हमी योजनेअंतर्गत जत तालुक्याला विकासाच्या नव्या वाटा खुल्या होणार। बेरोजगार हातांना काम, शेतीला पाणी, तरुणाईला नव्या संधी मिळतील। विकासासाठी आता भीक मागायची गरज नाही, कारण जत आता सक्षम होणार आहे। नवे रस्ते, नवे पूल, अखंड वीज पुरवठा, पाण्याच्या योजना, विकास आता दारात उभा आहे। शिक्षणासाठी नवी दारं उघडली जाणार, रोजगाराच्या संधी निर्माण होणार। कुसळाने भरलेली माळरान आता हिरवीगार होणार। जत आता मागे राहणार नाही, महाराष्ट्राच्या पुढारलेल्या तालुक्यांमध्ये गणला जाईल। ही फक्त घोषणा नाही, हा जतच्या नव्या पर्वाचा आरंभ आहे। उजाड जमिनीवर आता नव्या भविष्याची बीज पेरली जात आहेत। आता आशेचे अंकुर फुटणारच। दुष्काळग्रस्त जत आता होणार दुष्काळ मुक्त, रोजगार युक्त, समृद्ध जत। एक पाऊल विकासाच्या दिशेने। किती काळ दुष्काळग्रस्त हीच ओळख ठेवायची, किती पिढ्या उन्हात करपल्या, किती लेकरं तहाने नरडली। 35,000च्या वर ऊस तोडणीला जाणाऱ्या तरुणांनी रोजगाराच्या शोधात गाव सोडलं। 20,000च्या वर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, पिंपरी, बेंगलोर, हुबळी, गोव्याचा रस्ता धरला। गेल्या अनेक दशकांपासून जतला फक्त आश्वासनं मिळाली, पण विकासाचं एक पाऊलही उचललं गेलं नाही। राजकारण्यांनी मतांसाठी प्रेम दिलं, पण पाणी नाही दिलं। नेत्यांनी मोठी भाषणं दिली, पण रोजगाराची संधी नाही दिली। गेल्या कित्येक निवडणुका विकासाचं स्वप्न दाखवलं गेलं, पण त्या स्वप्नांना सत्यात उतरू दिलं नाही। भरल्या ताटावर बसून आश्वासनं देणाऱ्यांनी कधी जतच्या कोरड्या शेताचं दुःख समजून घेतलं का?
BMTCच्या गाडीत फिरणाऱ्यांनी कधी रखरखीत उन्हात पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या बाया बापड्या लेकरांची व्यथा ऐकली का? मतांसाठी गावोगावी फिरणाऱ्यांनी कधी बेरोजगार तरुणांच्या डोळ्यातलं हताशपण पाहिलं का? पण हे सगळं आता बदलणार आहे, कारण राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आलं आहे आणि त्यांना खंबीर साथ एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यांचाच शिलेदार रायगडाचा मावळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले आणि आपले जतचे लोकप्रिय आमदार विकासपुत्र गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार जतच्या दारात घेऊन आले आहे. जतच्या भूमीने हिरवी शाल पांघरावी म्हणून मुख्यमंत्री देवाभाऊंनी म्हैसाळ योजनेसाठी 2000 कोटी देऊन 65 गावांचा प्रश्नच मार्गी लावला. गोपीचंद, मी तुमच्या साक्षीनं यांना शब्द देतो, अरे तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला असेल, येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. दुष्काळाला भूतकाळ करण्याची ताकद आज या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे. लोकांकरता हा मतदारसंघ शेवटचा असेल, लोकांकरता सीमेवरचा असेल, माझ्याकरता हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे. आणि म्हैसाळ विस्तारित योजनेला 2000 कोटी रुपये आपण दिले. अरे या जत मध्ये 64 गावांचा दुष्काळ हा नेहमी करता भूतकाळ करण्याचं काम आपण करतो आहे. आता कुणा पुढे हात पसरायची गरज नाही. आता जतच्या व्यथा कुणाला सांगायची गरज नाही, कारण आता राज्य सरकार स्वतः जतच्या दारात आलंय. महाराष्ट्र राज्याचे कृतीशील कॅबिनेट मंत्री व रोजगार हमी मंत्री माननीय भरत शेठ गोगावले यांच्या संकल्पनेतून आता रोजगार हमी अंतर्गत करोडो रुपयांची कामे जत तालुक्यात होणार आहेत. यामध्ये पानंद रस्ते, शिवेचे रस्ते सोबतच मागील त्याला शेततळे मिळणार. मागील त्याला वीज मिळणार. मागील त्याला जनावरांचा गोठा मिळणार. याबरोबर फळबाग लागवड होणार. प्रत्येक जतकरांच्या हाताला काम मिळणार. जतची जनता लखपती होणार. तरुणाईच्या हाताला काम मिळणार. शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होणार. ओसाड माळरान हिरवेगार होणार. शेती बहरणार. गाव समृद्ध होणार. जत आता मागे राहणार नाही. तो इतर तालुक्यांप्रमाणे पुढारलेला, समृद्ध आणि स्वयंपूर्ण होणार. ही फक्त घोषणा नाही, हा जतच्या नव्या पर्वाचा आरंभ आहे. दुष्काळग्रस्त जत आता होणार दुष्काळ मुक्त, रोजगार युक्त, शिक्षण प्रेमी आणि समृद्ध जत. आता यापुढं आपल्या जत तालुक्याला दुष्काळी व मागास म्हणण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. यासाठी जतकरांनो फक्त तुमची साथ हवी आहे. जत तालुक्यातील प्रत्येकाने आपल्यातील गट तट मतभेद विसरून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जतच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊया. रायगडचा मावळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय भरत शेठ गोगावले साहेब यांनी या रोजगार हमी योजनेअंतर्गत जत तालुक्याला पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून हाती घेतलं. याबद्दल जत तालुक्याच्या मायबाप जनतेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, राज्य सरकार आणि जतचे विकास पुत्र माननीय आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांच्या वतीने मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना हा रोजगार हमी प्रकल्प काय आहे या संदर्भात कल्पना आली असेल.
खरं तर अत्यंत संघर्षातून राजकारणात आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा मिलाफ. माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी या प्रकल्पासाठी जतची वर्णी लावली असली तरी हा प्रकल्प जतमध्ये खेचून आणण्यासाठी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी अथक परिश्रम घेतलेत. मी साहेबांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब.